नमस्कार मित्रांनो, मी यशदीप हजारे स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. कसं होतं तुमचा आजचा मंगळवारचा मंथली एक्सपायरीचा ट्रेडिंगचा सेशन सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे. मार्केट जर बघितलं तर मार्केटनी आज एक फ्रेश ब्रेकआउट दाखवला, परंतु त्याच्यानंतर मार्केटमध्ये ब्रेकआउट सस्टेन नाही झाला. ब्रेकआउट फेलियर प्रायजेक्शन तिकडे तयार केली. मार्केटमध्ये काहीशी निगेटिव्ह प्रायजेक्शन नंतर एक सेकंड हाफ जो होता मार्केटचा, त्याच्यामध्ये एक निगेटिव्ह मोमेंटम मार्केटमध्ये पाहायला मिळाला. ओके, आता ओव्हरऑल जर बघितलं तर मार्केटची आजची क्लोजिंग काहीशी निगेटिव्ह आहे. मार्केटमध्ये जर बघितलं तर एक निगेटिव्ह मोमेंटम आपल्याला बघायला मिळाला. कालचा ॲनालिस्ट व्हिडिओ जर तुमच्या लक्षात असेल तर तिकडे आपण निफ्टी आणि सेन्सेक्स ही जी प्रायजेक्शन आहे याच्यामध्ये काहीशी बुलिश प्रायजेक्शन बघायला मिळत होती, परंतु बँक निफ्टी जर बघितलं तर बँक निफ्टीमध्ये कालचा जो स्ट्रक्चर पॅटर्न झाला होता, ओके, काल काहीशी प्रायजेक्शन होती ती बेरिश फ्लॅग एम्पोलची होती. आणि आज जर बघितलं तर निफ्टी आणि सेन्सेक्स बघितलं तर थोड्या फार प्रमाणामध्ये निगेटिव्ह साईडला आले, परंतु बँक निफ्टी जर बघितला तर निफ्टी आणि सेन्सेक्सच्या कम्पेअरला जवळजवळ 1.5% निगेटिव्ह मोमेंटम झाला. ओके, म्हणजे जो मोमेंटम होता निगेटिव्ह साईडचा तो आपल्याला बँक निफ्टीमध्ये बघायला मिळाला. ओके, तर काहीसा निगेटिव्ह प्रायजेक्शन आपल्याला आजच्या मंथली एक्सपायरीच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बघायला मिळालेली आहे. आता उद्या जर बघितलं तर बुधवार आहे, 2 एक्सपायरीच्या मधला दिवस आहे आणि उद्याच्यासाठी टेक्निकल ॲनालिसिसनुसार जर बघितलं तर चार्ट पॅटर्न कसं तयार होतोय, मार्केटचा दिवसाचा ट्रेंड काय राहू शकतो, त्यासोबत मार्केटची ओपनिंग गॅप अप किंवा गॅप डाऊन होती, त्याच्यानंतर प्रायजेक्शन कशी बनू शकते, मार्केटचं स्ट्रक्चर काय बनतंय मोठ्या टाइम फ्रेमवरती, छोट्या टाइम फ्रेमवरती, सपोर्ट रेजिस्टन्स काय बनतं ते याचं डिटेलमध्ये डिस्कशन आपण या व्हिडिओमध्ये निफ्टी बँक निफ्टी सेन्सेक्सचं करणार आहोत. त्यामुळे शक्यतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तुम्ही तर सबस्क्राईब नक्की करा. ओके, आता बघा खूप काही कमेंट लोकांची येत असतात. आता काही लोकांच्या अशा देखील कमेंट होत्या म्हणजे प्रायजेक्शन रिलेटेड, की आपण काही काल लेवल बघितलं होतं की मार्केटमध्ये एक प्रायजेक्शन आहे, ती स्ट्रक्चर आहे, थोडंसं बुलिश बघायला मिळते, स्पेशली जर बघितलं सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये. परंतु मार्केटनी काय केलं, बऱ्यापैकी गॅप डाऊन ओपनिंग दाखवली, त्याच्यानंतर मार्केटनी एक ओपनिंगमध्ये एक फर्स्ट मोमेंटम बॉटमपासून मोमेंटम दाखवला बुलिश साईडला, मार्केटनी लेवल ब्रेक केली. आता ओव्हरऑल जर बघितलं तर ब्रेकआउट आणि ब्रेकडाऊन, जे रेजिस्टन्स ब्रेकआउट असतात किंवा रेजिस्टन्स ब्रेकडाऊन असतात, सपोर्ट ब्रेकडाऊन असतात, याचे जे मोमेंटम असतात ना, इकडे फेलियर होण्याची पॉसिबिलिटी खूप हाय असते. त्यामुळे लक्षात ठेवा की जर आपण एखाद्या लेवलच्या ब्रेकआउटवरती विचार करत असाल मोमेंटम येण्याचा, तर तिकडे थोडंसं ब्रेकआउट फेलियर होण्याची पॉसिबिलिटी पण तिकडे महत्वाची असते. त्यामुळे जर एखादा ट्रेड आपण विचार करतो आणि त्या ट्रेडमध्ये जर आपण असेल आणि तो ट्रेड तशा पद्धतीने नसेल जात, जे आपण प्रायजेक्शनचा विचार केलाय किंवा जे आपण प्रायजेक्शन बघितले आणि ते प्रायजेक्शनने त्या लेवल ब्रेक केलेला आहे आणि त्याच्यानंतर मार्केटमध्ये जर मोमेंटम काहीसा आडत असेल किंवा काहीसा त्याच्यानंतर निगेटिव्ह होत असेल, तर आता आपण तर त्या ट्रेडमध्ये आहोत. त्यामुळे तिकडे आपल्याला रिस्क मॅनेजमेंट, एसएल मॅनेजमेंट ह्या गोष्टी येणं महत्त्वाचं आहे. आणि काय होतं की आपण एखाद्या ट्रेडमध्ये जेव्हा असतो त्यावेळेस माइंड क्लिअर असणं गरजेचं आहे. ओके, तिकडे तुमचं माइंड जर व्यवस्थित असेल, तुमचं जर रिस्क मॅनेजमेंट व्यवस्थित असेल, तर तुम्ही त्या ट्रेडमध्ये असल्यावरती भीतीचं वातावरण थोडं कमी होतं. जे पेशन्स असतात ना, ते पेशन्स वाढतात. आणि आज जर बघितलं तर इकडे जर बघितलं तर एक ब्रेकआउट फेलियर करून मार्केटने ब्रेकआउट फेलियर करून एक डबल टॉप तयार केला आणि डबल टॉप नंतर मार्केटमध्ये निगेटिव्ह मोमेंटम झाली. आता जर तुमच्याकडे प्रायजेक्शनचं नॉलेज नाही, तुम्हाला चार्ट रिडिंगचं नॉलेज नाहीये, तर इकडे काय बघायला मिळते की मार्केटने एक लेवल ब्रेक केली, जी की 2 दिवसाचा रेजिस्टन्स होता, या लेवलवरती मार्केट नव्हतं. मार्केट बघा डाऊन साईडपासनं म्हणजे या लेवलपासून एक बुलिश मोमेंटम दाखवता आलं होतं, म्हणजे स्ट्रेंथ होती ती मार्केटची इकडनं सुरुवात झाली ती नाकी इकडनं. परंतु लेवलनुसार जर बघितलं तर मार्केटने ब्रेकआउट दिलं, मार्केट थोडा वेळ सस्टेन पण झालं. पण तुम्हाला जर नेगेटिव्ह प्रायजेक्शन किंवा पॉझिटिव्ह प्रायजेक्शन ह्या जर गोष्टी समजत नसेल, तुम्हाला सेटअप माहीत नसतील आणि प्रायजेक्शन जर समजत नसेल, तर मार्केट समजायला खूप कालावधी जाऊ शकतो. खूप तुम्हाला त्यातनं शिकायला पाहिजे. ओके, आता जर बघा तर इकडे जर बघितलं तर लेवल ब्रेक झाली आहे बुलिश साईडची.
आणि त्याच्यानंतर जर बुलिश साईडला काहीसा मोमेंटम आला, मार्केटने पुलबॅक घेतला, मार्केटने आता इकडे जर तुम्हाला प्राइस ॲक्शनचं नॉलेज आहे तर इकडे मार्केटनी काहीसा डबल टॉप तयार केलाय. ओके, इकडे बघायला म्हणजे मग इकडे काय आहे की बाबा मार्केटने जर डबल टॉप केलाय तर मार्केटची ही जी काहीशी बुलिश प्रायजेक्शन होती आणि त्याच्यामध्ये मार्केटनी डबल टॉप केलं म्हणजे इकडे ब्रेकआउट फेलियर होण्याची पॉसिबिलिटी ही वाढलेली आहे. कारण की फर्स्ट अटेम्प्टमध्ये काय झाले बघा, इकडे मार्केट खूप डाऊन साईडपासून अप साईडला आलं, त्याच्यानंतर मार्केटने ब्रेकआउट केला म्हणजे जो हा मोमेंटम जो या लेवलपासून ओपनिंग होऊन इकडे इथून नेगेटिव्ह काहीसा व्हायला पाहिजे होता, मार्केटने काय केलं, एक रेंज इकडनं तयार केली. इकडे जर बघितलं आपण तर साधारण बॉटम पासून जर बघितलं तर मार्केट बॉटम पासनं 180 पॉईंट वरती गेले. आणि मी बघा प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो की निफ्टी असो, बँक निफ्टी असो, सेन्सेक्स असो, त्यांची एक रेंज असते इंट्राडेची. ओके, आता 180 पॉईंट जर बॉटम पासून वरती गेलाय तर इकडे ब्रेकआउट फेलियर होण्याची पॉसिबिलिटी वाढतीये. ओके, आणि त्याच्यामध्ये जर आपल्याला प्राइस ॲक्शनचं नॉलेज असेल, आपल्याला सेटअपचं नॉलेज असेल, तर जर मार्केट ठीक आहे इकडनं लेवल ब्रेक केली, जे आपण बघितलं होतं त्यानुसार मार्केटने मोमेंटम दिलं, परंतु तिकडे मार्केटने एक फर्स्ट पुलबॅक घेतला, ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड पुलबॅक घेताना मार्केटनी हायर हाय पॅटर्न होतोय का नाही ते बघणं पण गरजेचं आहे. मार्केट जर बघितलं इकडे, ओके, थोडंसं व्यवस्थित काळजीपूर्वक लक्ष द्या, खूप काही शिकण्यासारखं आहे यातनं. बघा मार्केट आत्ता जर इंट्राडेचा विचार केला तर मार्केट या लेवलपासून मोमेंटम देत आलं, म्हणजे इकडे बघितलं तर इथपर्यंत मार्केटनी 180 पॉईंटचं मोमेंटम वन डायरेक्शन मध्ये दिलंय. आणि इकडे जर बघितलं तर इंडिया विक्स हा 18 आहे, म्हणजे जो ॲव्हरेजली मोमेंटम होतोय निफ्टीमध्ये 200, 220, 180च्या आसपास होण्याची पॉसिबिलिटी वाढली आहे. ओके, मग हा जो मोमेंटम आहे तो एकदा झालेला आहे. आता सेकंड मध्ये इकडे पुलबॅक घेतलाय, पुलबॅक घेऊन मार्केटने इकडे एक लो लावलाय. आता मार्केट हायर हाय पॅटर्न क्रिएट करते की नाही हे बघणं गरजेचं आहे. मार्केटने इकडेच रिजेक्शन घेतलं, मार्केटने इकडेच बघितलं तर युटर्न मारला. आणि इकडे मग जर तुम्हाला नॉलेज असेल मार्केटचं, बाबा इकडे मार्केटने एक निगेटिव्ह प्रायजेक्शन तयार केलेलं आहे इंट्राडे मध्ये. ही प्रायजेक्शन 2 दिवसाचा चार्ट आहे, परंतु इंट्राडे मध्ये मार्केट काय करते, या लेवलची सस्टेन होताना दिसत नाही. तर तुम्हाला तिकडे तुमचा ट्रेड मॅनेजमेंट करता आलं पाहिजे. नाही ते इकडे आहे आणि बसून राहिले एक्सपायरीच्या दिवशी मार्केट पर या लेवलपर्यंत आलं तर आम्ही आमच्या निवांत बघत बसलोय. ना आम्हाला ट्रेड मॅनेजमेंटचं नॉलेज आहे, ना आम्हाला प्रायजेक्शनचं नॉलेज आहे, मला फक्त रॅन्डम गोष्टी जमतात. असं जर तुमचं माइंड चालत असेल तर थोडंसं थांबा. याच्यातनं काय आहे की बाबा यातनं काही शिकायचा प्रयत्न करा, प्रायजेक्शन शिकायचा प्रयत्न करा, चार्ट ट्रेडिंग शिकायचा प्रयत्न करा, सेटअप शिकायचा प्रयत्न करा. आणि ह्या सेटअप बरोबर बघा काही काही गोष्टी असतात, हे जे आहे इंडिया विक्स जर बघितलं तर काय आहे, इंडिया विक्स किती वरती आहे, त्याच्यानुसार मोमेंटम केवढा येऊ शकतो, बाबा रेंज काय असते. ओव्हरऑल जर बघितलं तर मार्केटची रेंज काय असते, निफ्टीची रेंज काय, बँक निफ्टीची रेंज काय, सेन्सेक्सची रेंज काय, त्या रेंजनुसार काय लेवल ब्रेक केली मार्केटने, मार्केट सस्टेन होतंय का, सस्टेन होताना मार्केटची छोटी प्राइस ॲक्शन काय आपल्याला दाखवते 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती, हे पण बघणं गरजेचं आहे. आणि तिकडनं एक ब्रेकआउट फेलियर करून आता बघा ज्यांनी प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगचा कोर्स कम्प्लीट केलेला आहे त्यांना इकडे तर डबल टॉप बघायला मिळालाच, परंतु त्याचा मोमेंटम होता तो देखील खूप मोठा होता आणि एक्सपायरी असल्यामुळे प्रीमियम मध्ये देखील खूप मोठा जम्प बघायला मिळाला. ओके, तर तुमचा जे प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगचा कोर्स ज्यांनी केलेला आहे त्यांनी त्यांचा एक्सपिरियन्स शेअर करावाच कमेंटमध्ये. परंतु ज्या व्यक्तींना प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंग शिकायचं आहे, ओके, डिटेल्समध्ये, तर त्याच्यासाठी प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगचा कोर्स जॉईन करू शकतो. त्याची लिंक जी दिलेली आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ज्यांची इच्छा आहे शिकण्याची जॉईन करू शकता. ओके, आता इकडे जर बघितलं तर मार्केटची क्लोजिंग या लेवलवरती आणि सपोर्टवरतीच आहे. हे जे सपोर्ट आहेत 23,955 साधारण जर बघितलं तर 24,000च्या आसपास निफ्टीची क्लोजिंग झालेली आहे. सगळ्या लेवल रिमूव्ह करूया. ओके, आणि इकडे जर बघितलं तुम्हाला प्राइस ॲक्शन, इकडे तर ट्रेंड लाईन होतीच, आपण बघितलं होतं कालच्या अनालिसिस व्हिडिओमध्ये पण ट्रेंड लाईन आहेच. इकडे निगेटिव्ह साईडला जेव्हा आपण विचार केला तर मार्केटने ट्रेंड लाईन तयार केली आणि इकडे ट्रेंड लाईन वरती टप्पा खाऊन डबल टॉप तयार केला. इकडे कुठे डबल टॉप बघायला मिळाला होता का, नाही, या लेवलवरती बघायला मिळतं. ओके, मार्केट या लेवलपासून वरच्या साईडला गेलं तर मार्केट खाली आलं, म्हणजे मार्केटनी या लेवलच्या आसपास म्हणजे साधारण 24,000च्या आसपास एक आपल्याला सपोर्ट दाखवलेला आहे. त्या सपोर्टला आपण मार्क करूया. आणि हेही एक मित्राची कमेंट होती की सर तुम्ही अनालिसिस व्हिडिओमध्ये तुमच्या माइंडमध्ये काय गोष्टी असतात, काय विचार करता तुम्ही,
तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतो की माझ्या माइंडमध्ये हेच असतं की जे पण ॲनालिसिस करतोय तो सुटसुटीत असावा. त्याच्यामधनं लोकांना काहीतरी शिकायला मिळालं पाहिजे आणि नवीन असू किंवा जुना असू व्यक्ती, तर दोन्ही लोकांना तितकंच व्यवस्थित पद्धतीने समजलं गेलं पाहिजे आणि सुटसुटीत आणि लवकर पटकनी तुम्हाला समजावा असा असतो. ही काही रेंज आपल्याला बघायला मिळते. ही रेंज जर बघितली इकडे रेजिस्टन्स आहे 24,048चा. सपोर्ट जर बघितलं तर 23,950 असतो. म्हणजे साधारण जर बघितलं तर 100 पॉईंटचं कन्सोलिडेशन आपल्याला इंट्राडेमध्ये बघायला मिळते. आणि आणखी एक गोष्ट, जर कन्सोलिडेशन बघितलं तर बघा, हा स्विंग आणि हा स्विंगच्या आसपास आपल्याला कन्सोलिडेशन बघायला मिळते. थोडंसं इकडे जर बघितलं तर या लेवलवर देखील आणि या लेवलवरून आपल्याला काहीशे बुलिश मोमेंटम मल्टिपल टाइम्स बघायला मिळालेले आहे. जर मार्केट 24,048ची लेवल जर ब्रेक होत असेल तर मार्केटमध्ये नेक्स्ट रेजिस्टन्स जो आहे 24,105च्या आसपास आहे या लेवलवरती. सेकंड रेजिस्टन्स जर बघितलं तर 24,170 जो की आजचा इंट्राडे आहे. या दोन लेवल आपल्याला बुलिश साईडला बघायला मिळतात. ते डाऊन साईडला जर बघितलं तर मार्केटनी या लेवलपासून एक नेगेटिव्ह मोमेंटम आणि इकडे बघा आणखी सेटअप होता 3 PM सेटअप. जर कोणाला माहिती असेल तर कमेंट करून नक्की सांगू शकता. आणि त्याच्यामध्ये खूप चांगला मोमेंटम बघायला मिळाला आहे. ओके, काही मित्रांचे कमेंट देखील होते, मेसेज देखील होते. ओके, 23,950 ही जी सपोर्ट लेवल आहे बघा, कालचा लो आहे तो. आज जर बघितलं तर आजचा पण लो आहे. 2 दिवसाचा लो आपल्याला बघायला मिळते. एक सपोर्ट लेवल आहे. काहीशी इकडे ट्रेंड लाईन आहे. मार्केटने जर या लेवलवरती काहीशी बुलिश प्राइस ॲक्शन दाखवली तर ह्या काही छोट्या लेवल आपल्याला रेजिस्टन्स लेवल, या रेजिस्टन्स लेवल निफ्टीच्या हे बघायला मिळू शकतं ते. ओके, आता मार्केट बघा या लेवलवरती आहे. इथे दिसत नाही, एक मिनिट थोडं समजून घ्या. मार्केटने काय केलं बाबा, हा एक लो लावला होता. त्याच्यानंतर मार्केट एक बुलिश साईडला गेलं, या लेवलवरती रेजिस्टन्स मारला आणि त्याच्यामध्ये क्लोजिंग आहे. म्हणजे एक रेजिस्टन्स आणि एक सपोर्ट त्याच्यामध्ये क्लोजिंग आहे. त्यामुळे थोडंसं ही रेंज किंवा ही रेंज जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत मार्केट थोडंसं आपल्याला कन्सल्टेशन मध्ये राहताना दिसू शकतं किंवा छोटे छोटे मोमेंटम आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळू शकतो. तर थोडंसं त्या गोष्टीकडे पण लक्ष असायला पाहिजे. ओके, सपोर्ट जर ब्रेक होते 2 दिवसाचा तर मार्केट काहीसं निगेटिव्ह प्राइस करून एक पुल बॅक नंतर जर लेवल ब्रेक होतं तर इकडे एक छोटा सपोर्ट 23,871 आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर 23,812 या दोन लेवल आपल्याला बघायला मिळतात, फर्स्ट आणि सेकंड. ओके, बुलिश साईडचं बघितलं तर या लेवल आहे. नो ट्रेडिंग झोन जर बघितलं तर आहे. मार्केट जर खूप बघा गॅप अप आणि गॅप डाऊन होण्याची पॉसिबिलिटी कमी आहे, छोटे छोटे. आज जर बघितलं तर छोटा गॅप डाऊन बघायला मिळाला. काल जर बघितलं छोटा गॅप अप. म्हणजे मार्केट जर बघितलं तर जे लास्ट 15 दिवसापूर्वी जे मोठे मोठे गॅप अप गॅप डाऊन बघायला मिळते त्याची पॉसिबिलिटी थोडीशी कमी झालेली आहे. ओके, मार्केट थोडंसं आसपास ओपन होते. मार्केट जर खूप काहीसा गॅप अप जर ओपन होत असेल तर या लेवलवरती येते तर थोडंसं कन्सोलिडेशन आपल्याला बघायला मिळू शकतं. आणि त्याच्यानंतर काय इकडे ह्या रेजिस्टन्सवरती किंवा या लेवलच्या आसपास जर काही प्रायजेक्शन बनते, ट्रेंड लाईन बनते तर ते तुम्हाला बघणं गरजेचं आहे. प्रायजेक्शन काय बनते, कारण की मार्केट गॅप अप किंवा गॅप डाऊन होतं त्यावेळेस एक फ्रेश प्रायजेक्शन आपल्याला बघायला मिळते. आणि गॅप डाऊन ओपन होत असेल तर थोडंसं थांबून मार्केट थोडंसं या लेवलमध्ये कन्सोलिडेशन करताना दिसू शकतं. ओके, जाऊया बँक निफ्टीकडे. बघा, आता कालचा जर तुम्ही बँक निफ्टीचे लेवल बघितले असेल तर आपण काही लेवल बघितले होते आणि मल्टिपल टाइम आपण डिस्कस केलं होतं की ही प्रायजेक्शन आहे काहीशी बेरीज बघायला मिळते. मार्केट गॅप डाऊन ओपन झालं, छोटा मोठा बुलिश मोमेंटम दाखवला इनसाइड कॅन्डलवरती. मार्केटने इकडे एक इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर पॅटर्न क्रिएट केला. 56,000ची लेवल पुल बॅक घेऊन काहीशी निगेटिव्ह प्रायजेक्शन करून ब्रेक केली आणि ही लेवल आपण बघितली होती 55,757. ती लेवल ब्रेक करून त्याच्यातही आणखी निगेटिव्ह मोमेंटम मार्केटमध्ये बघायला मिळाला. आणि कालचा जो व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित बघितला असेल तर आपण बघितलं निफ्टी असो, सेन्सेक्स असो, याच्यापेक्षा जी सुटसुटीत प्रायजेक्शन होती ती काहीशी बँक निफ्टीमध्ये बघायला मिळत होती. ओके, कारण की सुटसुटीत का बोलतो मी, निफ्टी आणि सेन्सेक्स या दोन्हीच्या प्रायजेक्शनमध्ये एक बुलिश मोमेंटमची इकडे प्रायजेक्शन बनताना दिसली होती. परंतु तिकडे काय केलं, बुलिश मोमेंटम करून मार्केटने ब्रेकआउट फेलियर करून खाली आलं. परंतु सेन्सेक्स बँक निफ्टी जर बघाल तर बँक निफ्टीमध्ये प्रायजेक्शन पण बेरिश होती आणि मार्केटने मोमेंटम पण
पुलबॅक घेऊन एक बेरिश मोमेंटम दाखवला. 56,000ची जी लेवल होती ती थोडीशी एक सायकोलॉजिकल लेवल होती आणि राऊंड लेवल होती. त्या लेवलवरती मार्केट कन्सोलिडेशन केलं, नेगेटिव्ह प्राइस करून एक नेगेटिव्ह मोमेंटम दाखवलं. ओके, क्लोजिंग बघा राऊंड लेवलवरती आहे. आजचा लो, आजचा हा स्विंग आहे. आजची जर मोमेंटम बघितली तर नेगेटिव्ह प्रायजेक्शन करून मार्केटने या लेवलपासून एक नेगेटिव्ह मोमेंटम दाखवला. म्हणजे जी इंट्राडेचं जी ॲव्हरेज मोमेंटम आहे ती मोमेंटम आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळालेली आहे. आता इकडे जर लेवल डायरेक्ट ब्रेक होत असेल तर इकडे रिस्क टू रिवॉर्ड जो बनतोय का नेगेटिव्ह साईडला, पॉसिबिलिटी खूप कमी बनते मार्केट डायरेक्ट ब्रेकडाऊन करण्याची. मार्केट जर काहीसं कन्सोलिडेशन करून परत इकडे काहीसं चॅनल तयार करून जर सपोर्ट ब्रेक करत असेल तर मग काही लेवल आपल्याला नेगेटिव्ह साईडला बघायला मिळतं. ते 55,000ची लेवल, 54,800ची लेवल, 54,490ची लेवल, या काही निगेटिव्ह साईडचे लेवल आहे. 55,600 आणि 55,260, म्हणजे साधारण 350 पॉईंटचा नो ट्रेडिंगचा झोन आपल्याला बँक निफ्टीमध्ये या रेंजमध्ये बघायला मिळत आहे. लेवल जर काहीसं डबल पॅटर्न किंवा काहीसं या लेवलवरती तर आत्ता तर प्रायजेक्शन बुलिश आपल्याला बघायला मिळत नाही, परंतु इंट्राडेमध्ये काहीसा डबल पॅटर्न किंवा सेकंड हाफमध्ये, फर्स्ट हाफमध्ये 55,200 55,260चा जो सपोर्ट आहे तो ब्रेक न करता मार्केट जर सस्टेन झालं आणि सस्टेन नंतर मार्केटने काहीशी बुलिश प्रायजेक्शन केली तर मग सेकंड हाफमध्ये काहीसा बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो. परंतु ह्या बुलिश मोमेंटममध्ये रिस्क फॅक्टर हाय आहे, त्यामुळे तिकडे ट्रेड मॅनेजमेंट आणि पोझिशन सायझिंग, रिस्क मॅनेजमेंट ह्या गोष्टी करणं, त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. ओके, इकडे तर काय होतं की त्या गोष्टीच माहिती नसतात, त्यामुळे काय करायचं असं होतं ना. म्हणजे ट्रेड मॅनेजमेंट म्हणजे काय आहे, रिस्क मॅनेजमेंट काय आहे, पोझिशन सायझिंग काय आहे, ह्या गोष्टीच माहिती नसतात. त्यामुळे शिकण्याचा प्रयत्न करत जावा, माहिती नसेल तर माहिती करून घ्यायचा प्रयत्न करत जावा. ओके, काहीशी बुलिश प्रायजेक्शन नंतर जर बघितलं तर फर्स्ट लेवल आहे 55,800, सेकंड लेवल आहे 55,950 आणि थर्ड लेवल आहे 56,097. ओके, या काही बुलिश लेवल आजचा इंट्राडे हायच्या आसपास. ओके, बुलिश साईडला रिस्क फॅक्टर थोडासा हायर साईड आहे. जाऊया सेन्सेक्समध्ये. सेन्सेक्स बघा, सेन्सेक्सनी या लेवलच्या आसपास काहीसं कन्सोलिडेशन केलं, ब्रेकआउट दाखवला, कन्सोलिडेशन ब्रेकआउट फेलियर केला, परत ब्रेकआउट दाखवला. ओके, बेसिकली जर बघितलं तर मार्केट या लेवलपासून इथपर्यंत मोमेंटम देऊन गेलं होतं. इकडे प्रायजेक्शन काहीशी पुलबॅक घेऊन नंतर कन्सोलिडेशन करून मग मार्केटने काहीसा बुलिश फ्लॅगम पोल व्हायला पाहिजे होतं, पण तिकडे काय झालं, मार्केट वरती जाऊन डबल टॉप क्रिएट केलं. ओके, इकडे एक रेजिस्टन्स बघायला मिळाला, मार्केटने त्या रेजिस्टन्सला फॉलो केलं आणि त्याच्यानंतर रेजिस्टन्सवरती मार्केटने एक निगेटिव्ह प्रायजेक्शन क्रिएट केली. काहीसं मार्केटने जर बघितलं तर बऱ्यापैकी मोमेंटम दाखवून मार्केटने सेकंड हाफ निगेटिव्ह दाखवला. प्रायजेक्शन समजून घ्या, सप्लाय झोन होता, मार्केट खाली आलं, सप्लाय झोनवरनं मार्केट पुन्हा एकदा खाली आलं. या लेवलवरती सपोर्ट जर बघितलं तर काही सेंटरमध्ये मार्केटची क्लोजिंग झालेली आहे. मार्केट जर कन्सोलिडेशन बऱ्यापैकी झालेलं, मार्केट जर लेवल ब्रेक करत असेल नेगेटिव्ह साईडचे तर नेगेटिव्ह साईडमध्ये
या लेवलपर्यंत छोटे मोठे सपोर्ट आपल्याला बघायला मिळत आहे. पहिला जर बघितलं तर 76,600, त्याच्यानंतर जर बघितलं तर 76,450च्या आसपास. ओके. 76,758, 76,738 म्हणजे साधारण बघितलं तर बऱ्यापैकी एक नो ट्रेडिंग झोन आपल्याला सेन्सेक्समध्ये पाहायला मिळत आहे. लेवल काहीसं इकडे चॅनल आहे या पद्धतीने कन्सोलिडेशन करून जर काहीशी बुलिश होत असेल, बुलिश साईडला जाऊन रिस्क फॅक्टर आहे, परंतु ह्या लेवलवरती जेव्हा मार्केटने ब्रेकआउट केलेत, मार्केटमध्ये मोमेंटम बघायला मिळालेलं आहे. तर मार्केटने जर परत उद्या ह्या लेवलला ब्रेक करत असेल तर काहीसा बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो. 77,200, 77,350 आणि 77,500 आजचा इंट्राडे आहे. या काही लेवल आपल्याला बुलिश बघायला मिळू शकतो. ब्रेकआउट गॅप अप ओपन होत असेल तर काहीसं कन्सोलिडेशनमध्ये जाताना दिसू शकते. गॅप डाऊन ओपन होत असेल तर गॅप डाऊनमध्ये मग एखादा गॅप डाऊन नंतर काहीसं बेरिश होऊन त्याच्यानंतर जर काही बुलिश प्रायजेक्शन होत असेल तर या लेवलच्या आसपास मग एक बुलिश मोमेंटम आपल्याला बघायला मिळू शकतो. ओके. आय होप तुम्हाला निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स व्यवस्थित लेवल समजले असतील. ओके. उद्याचा दिवस जर बघितला तर 2 एक्सपायरीच्या मधला दिवस आहे. काहीसा सँडविच ट्रेडिंग सेशन आहे. त्यामुळे व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत बघितला असेल तर सँडविच ट्रेडिंग सेशन अशी कमेंट देखील करू शकता. व्हिडिओ जर आवडला असेल तुमच्या मित्रांपर्यंत, मैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करू शकता आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.